गणेश उत्सवाचा सण साजरा करण्यासाठी कोकणवासियांना जे तर कोकणात जाण्यासाठी जे तर राज्यभरातून अनेक बसेस जे आहेत तर त्या मुंबईमध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता जे तर ग्रामीण भागामधील प्रवाशांची गैरसोय झालेली आहेत। आपण पाहू शकतात का लासलगाव बस स्थानकामधून साधारण 122 फेऱ्या ज्या आहेत तर त्या 42 एसट्यांच्या माध्यमातून दिवसभरात पूर्ण केल्या जातात। त्यातील 73 फेऱ्या ह्या रद्द झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणावरून अंबळनेर असेल, नेवासा असेल, सुरगाणा असेल किंवा नाशिक या अनेक ठिकाणच्या ज्या अशा फेऱ्या आहेत तर ह्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी गैरसोयी झालेली आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर आज आठवडे बाजार सुद्धा आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांची या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर कोकणवासियांसाठी जरी कोकणात जाण्यासाठी ज्या बसेस आहेत तर त्याची सुविधा करण्यात आली, मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांची या ठिकाणी हाल होत आहेत। या ठिकाणी काही शालेय विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। मला हे सांगता येईल तू किती वेळेपासून या ठिकाणी आलेली आणि तुला कुठं जायचं आहे? मी 1.5 तासापासून इथं आलेली आहे। मला वाकीला जायचं आहे, वेळेवर बस लागत नाही आम्हाला। 2 तासानंतर सांगता की बस नाही आहे, हात देऊन घरी जा। मग आता कसं जायचं आम्ही? याचा परिणाम आमच्या शिक्षणावरती होतो। इथं विचारलं बस आहे की तर ते नीट सांगती नाही। बाबा तुम्ही कुठं जायचं आहे, किती वेळेपासून या ठिकाणी आलेली आहे? साधारणतः 1 तास झालेला आहे। मला देवगावला जायचं आहे। कोळपेवाडी गाडी असते 1 वाजता, अजून ती काय आली नाही। पण आम्ही 1-1.5 तासापासून आहे। एखाद्या वेळी ती या वाहतुकीमुळे उशिराने येऊ शकते, 1ला ऐवजी 2ला येऊ शकते। मग 2 वाजेनंतर आम्हाला बसत नाही, 5 वाजेनंतर 5 वाजेपर्यंत बसत नाही। अशा परिस्थितीत गावात जाण्याची सोय दुसरी नाही बसशिवाय। बरेच प्रवासी या ठिकाणी अडकून पडण्याची शक्यता आहे। पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे। अशा वेळेस बस उपलब्ध होणं गरजेचं आहे। एकंदरीत पाहता या बस स्टँडचे जे तर या ठिकाणी काम सुरू आहे, या ठिकाणी प्रवाशांना थांबण्याची सुद्धा सोय नाही आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बसेस नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय झालेली आहे। त्याच्यामुळे बसेस उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।